श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आहे ना वसुबारस आहे, तर म्हणजे दिवाळी सणाचा पहिल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. तर आत्ताच घराची साफसफाई झालेली आहे, थोडीशी बाकी आहे. पण आता आहे ना गाय वासला जे आहे ते ओवाळायला जायचं आहे, तर ताट करून घेतलेलं आहे. तर आत्ताच केस वगैरे धुतलेले आहेत. तर चला तुम्हाला मी नैवेद्यासाठी काय काय घेतलं आहे ते दाखवते. तर बघा दिवा लावून घेतलेलं आहे. सप्तधान्य घ्यायचे, काही मळ्यातून घ्यायचे आपल्याला, एवढं घेतलेलं आहे. तर चला आता मळ्यात जाऊया आपण. इकडून नाही काही नाही करणार ते. मारणार नाही ती. अरे तू काढायचा ना, चल मग चल. इकडे बाय. अरे तू इकडे बाय, इकडे बाय. तू अरे तू इकडे पाय ना माझ्या इकडे. त्याला हात लाव. हा, बस चल. हा, चल हिला खाऊ घाल. खातो का? हो ना, काय पूजा करायची गरजच नाही, त्यांचं रोजचंच रुटीन आहे हे. आता मी तरी कधीतरी म्हणजे जे आहे तिची सेवा करते, पण आमच्या आहोंना रोज जे आहे तर मी तर म्हणते मग त्यांना आहे ना 30 कोटी देवांचं जे आशीर्वाद आहे ते लाभत असेल तर काय माहिती लाभतो की नाही लाभतोय, पण देवाच्या कृपेने बरं आहे सगळं. तर बघा इथं रोज त्यांचं हेच रुटीन असतं, गाईला खायला टाकणं हे करणं. आता आज वसुबारस आहे त्यानिमित्तानं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि असं रोजच त्यांचं हे रोज संध्याकाळचं रुटीन असतं. गाय धुवायचं, वासराला खायला टाकायचं, हे करायचं ते करायचं. म्हणजे म्हणजे कंटाळा न करता ते हे काम आनंदाने करत असतात. तर बघा आज दिवसभर खूप थकले, पण तरीही आज मळ्यात आलेलो आहोत. तर चला आता आम्ही घरी निघतो. दादा चल. दादा आला होता पूजा करायला. तर आता आहे ना आपल्याला अनारसा करायचे आहे. तर त्यासाठी नाही हे तांदूळ जे आहे ना ते भिजत टाकायचे आपल्याला. तर चला आता ना हे स्वच्छ करून घेते आणि मग जे आहे ते तांदूळ भिजत टाकते मी. आणि तुम्हाला रेसिपी नक्कीच मी शेअर करेल की कशा पद्धतीने आपण जे अनारसा आहे ते करणार आहोत ते.